नमस्कार. माणसाने पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आल्यावर हे पहा, मुलं बाळं जन्माला येतात. आईवडिलांनी त्यांना संस्कार द्यायला पाहिजेत, मूल्य शिक्षण द्यायला पाहिजे. आणि पहिल्यापासून परपंचच व्यवस्थित, अगदी आपली मुलं शाळेत गेली पाहिजेत, शिकली पाहिजेत, ते मोठी झाली पाहिजेत. घरामध्ये असतो त्याला त्याप्रमाणे मान दिला पाहिजे. आपल्या घरामध्ये मूल्य शिक्षण पाहिजे. आपल्या घरामध्ये वाईट गोष्ट न चालावी, खोटं नाटं न चालावं, टीका टिप्पणी न चालावी, अशी कर्त्याने दक्षता घेतली पाहिजे. कर्त्यांनी ही दक्षता जर घेतली की आपल्यामध्ये एखाद्या मुलाने आपल्या दुसऱ्याची वस्तू जर आणली तर ती वस्तू आपली नाही, कोणाची आहे बाळा, ती जिथं होती तिथं ठेवून ये. ती जर आपण नाही ॲक्सेप्ट केली, नाही सापाजून घेतली, नाही ठेवली, तर त्या मुलाच्या मनावर तो परिणाम होतो की दुसऱ्याची गोष्ट आपल्याला नको आहे. पण आईवडिलांनी ती जर ॲक्सेप्ट केली, ठेवून घेतली, तर मुलाला अधिक बळ मिळतं की आपले आईवडील आपल्याला चांगलं म्हणतायत, आपण अजून दुसरी एखाद्या 2 वस्तू आणू, 4 वस्तू आणू, अशी अवस्था मुलांची होती. म्हणून मूल्य शिक्षण ही पहिल्यापासूनच मुलांना मिळायला पाहिजे. मूल्य शिक्षण जर आईवडिलांनी पहिल्यापासून चांगली राहणं, चांगलं खाणं, लवकर झोपा, लवकर उठा, अभ्यासवृत्ती असा, वाईट वक्त बोलू नका, शिवीगाळी करू नका, आपण कोणाचं चोरू नका, कोणाला काही करू नका, असं जर शिक्षण दिलं आणि ती दिलं गेलं असतं आणि ती जर कायमस्वरूपी पहिल्यापासून टिकलं असतं तर शासनाला मूल्य शिक्षण काढण्याची गरज नव्हती. पण आता अशी वेळ आलेली आहे की आईवडिलांना वेळ नाही, आईवडील कामावर व्यस्त आहेत, मुलं मनमाने जशी वागतायत आणि मनमाने जशी वागून मोठी जर झाली मुलं तर ते हद्दीबाहेर जात आहेत. म्हणून शासनाला सुद्धा मूल्य शिक्षण काढावं लागलं. ते सुद्धा व्यवस्थित मिळलं पाहिजे, पण ते सुद्धा मिळत नाही. शोकांतिका आहे. रामकृष्ण हरी.